गेली आठवड्याभरापासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून याचाच मोठा फटका हा शेतीमालाबरोबर फळबागांनाही झालेला आपल्याला पाहायला मिळत असून मी सध्या आंबेगावमधील डाळिंबाच्या बागेमध्ये आहे. इथे आपण पाहू शकता की जो डाळिंबांना उन्हापासून वाचवण्यासाठी जो क्रॉप पेपर होता तो अक्षरशः गारांनी फाडून टाकला असून जे डाळिंब आहेत ते सुद्धा डॅमेज झालेले आहेत. ह्याचंच जे डाळिंबाचं नुकसान झाले आहे ह्याच्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत डाळिंब उत्पादक आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल ज्या गारपिटीने तुमच्या डाळिंबाचं नुकसान झाले आहे त्याबद्दल. गारपिटीने पूर्णतः म्हणजे हा बाग उभा करण्यासाठी मला 5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि त्यात खादी देशात चाललेल्या युद्धामुळे पहिलेच बाजार नाही आणि त्याच्यात अवकाळी पाऊस गारपिटीने पूर्णतः बाग पूर्ण भुईसपाट केलेला आहे आणि पूर्ण अर्धा फळ पूर्ण डॅमेज होऊन गेलेले आहे. गेलेला खर्च पाठीमागे येतोय की नाही ही पर्यंत आहे. तर शासनाने काहीतरी ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यावा. गेलेले त्यांचं भांडवल पाठीमागे येईल एवढं तरी सहानुभूती दाखवावी एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही डाळिंबासाठी किती खर्च केला होता? 5 लाख रुपये खर्च केला होता. 5 लाखातून तेवढे पण आता पाठीमागे येतात की नाही हीच चिंता आहे. खऱ्या अर्थाने जो आखाती देशामध्ये युद्ध सुरू होतं त्यांनी जे फळांची निर्यात होत नव्हती त्याचमध्ये आता अवकाळी पावसाने थैमान घातलं. यामुळे शेतकरी अक्षरशः हातबल झाला असून शेतकऱ्याची सरकारकडून अशी अपेक्षा आहे की त्यांच्या शेतीसाठी काहीतरी अनुदान द्यावे असे शेतकरी म्हणत आहे. नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे.